लॉकडाऊन सारख्या जुलमी उपायाने कोरोनाचे संक्रमण थांबण्याची शाश्वती तर नाहीच, परंतु मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्यांची चूल पेटायची मात्र कायमची थांबणार आहे। लॉकडाऊन लावण्याचा इशारा देऊन सरकार मजुरांची थट्टाच करीत आहे। अशातच वाढती महागाई, मजुरी मिळण्याची शाश्वती नसल्याने लोकांच्या घरातील धुनी-भांडी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या मजुरांनी जगायचं तरी कसं, असा प्रश्न दर्यापूर येथील चंदा ताथोड या महिलेने उपस्थित केला। या महिलेला 6 महिन्याचे वीज बिल एकूण 20,000 रुपये आकारण्यात आलं। आम्हाले मारून तरी टाका सरकार, असा सरकार विरोधी स्वर या मजूर महिलेने काढला। 20,000 रुपये बिल दिलं बा, आता ते बिल कसं भरा? आता मजुरी नाहीत, काही नाही। आता पोट भराव किती बिल भराव? सरकारनं काय करा, आम्हाला मारून तरी टाका। मग आता नाही काही तर ते मारून टाका, नाही तर ते बिल आम्हाला माफ करा। महावितरणने अशा मजूर वर्गाला अवाजवी वीज बिल आकारल्यामुळे त्यांचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे। दर्यापूर तालुक्यातील महावितरणच्या अंधाधुंद कारभाराचा फटका मात्र मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या गोरगरीब जनतेला बसत आहे। दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी महावितरण कंपनीच्या विरोधामध्ये दंड थोपटले असून विद्युत नियामक आयोगाला विद्युत आकारणीच्या धोरणाबाबत जाब विचारलेला आहे। ग्रामीण भागातील गोरगरीब जनता विद्युत कंपनीच्या जाचक वसुली आणि वीज आकारणीच्या धोरणाबाबत अनभिज्ञ असल्याने महावितरण गरिबांचे शोषण करीत असल्याची बाब सोनटक्के यांनी नमूद केली आहे। मी नकुल सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ता येवदा, आणि आज आपण इथं आलेलो आहोत चंदाबाई ताथोड यांच्या घरी। तर यांना 3 ते 4 महिन्याचं 20,000 रुपये बिल आलेलं आहे। आता सध्या उन्हाळ्याचा वेळ आहे आणि येवदा हा भाग खारपान पट्ट्यात असल्यामुळे इथं मजुऱ्यांची शाश्वती नाहीये। तर अशा या परिस्थितीत या लोकांनी, मजुरीवर जगणाऱ्या लोकांनी कुठून बिल भरावं? 20,000 रुपये बिल त्यांनी कुठून भरावं? त्यांनी जगावं की मरावं, हा यांच्यासमोर प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। मी विद्युत नियामक आयोगाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे आणि त्या विद्युत आकारणीच्या धोरणाबाबत मी विद्युत नियामक आयोगाला विचारणार आहे। दर्यापूर येथून विदर्भ न्यूज करिता श्रद्धा म्हस्के यांचा हा वृत्तांत।